नाशिक शहरातील TCS कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण व धार्मिक भावना दुखवल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला अटकेपासून संरक्षण देत छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी MIMचा नगरसेवक संशयित मतीन शुक्रवारी नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अटकेपासून संरक्षण देत तिला आश्रय दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे। संशयित मतीन पटेल याला न्यायालयानं नोटीस व समन्स बजावले होते। त्यानुसार 31 जुलै रोजी न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते, मात्र तो गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते। या वॉरंटची अंमलबजावणी करत नाशिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथून त्याला ताब्यात घेऊन नाशिकमध्ये आणले। आज त्याला नाशिक रोड सत्र न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे। सत्र खटला क्रमांक 55/2026 हा देवळाली कॅम्प येथील जो गुन्हा दाखल झालेला होता, त्या गुन्ह्यामध्ये मतीन माजिद पटेल यांना आरोपी करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी त्यांना 35(3) प्रमाणे नोटीस दिलेली होती आणि त्यानुसार त्या नोटीसचा बजावणी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने केलेली होती। आता त्यामध्ये जे काही समन्स काढले गेलेले होते त्या समन्सनुसार मतीन माजिद पटेल यांना 31 जुलै 2026 रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर होण्यास फरमावलेलं होतं, परंतु त्यांनी मेहरबान न्यायालयाच्या समन्सची अंमलबजावणी न केल्यामुळे मेहरबान न्यायालयाने त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी केलेली होती। आता पोलिसांनी सदरचा नॉन बेलेबल वॉरंट जे आहे ते एक्झिक्यूट केलेलं आहे आणि त्यानुसार मतीन पटेल यांना अटक करून आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। मेहरबान न्यायालयाने पुढील 11 तारखेला त्याची सुनावणी ठेवलेली आहे। प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।